परवाही आहे. येऊ देत लोकांना. हाय 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 सगळ्यांना हाय. चला सुरू करूयात. हाय हॅलो नमस्ते, मी अभिनेत्री सोनाली पाटील. तुम्हाला तर माहितीच आहे आता माझ्या पेजवर म्हणजे काही विषयच नाही आहे. तर आता आम्ही आहोत नाशिकमध्ये 98.3 रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली फिल्म येते जय भीम पॅन्थर एक संघर्ष. त्याच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही नाशिकला आलेलो आहोत. नाशिककर कसे आहात सगळे? सगळ्यांचे मेसेज यायला लागलेत. आणि माझ्यासोबत आहेत आपले चिन्मय उदगीरकर सर. नमस्कार, हाय हॅलो. होपफुली आम्ही लाईव्ह सेशन याच गोष्टीसाठी केलेलं आहे, ते म्हणजे 11 तारखेला 11 एप्रिलला आपली फिल्म येते. तर सगळ्यांनी याच्यामध्ये जायचं, थिएटरमध्ये जायचं आणि पहिल्यांदा पिक्चर बघायचा आहे. कसा वाटला, काय झालं का, तुम्हाला काय वाटलं त्याच्यानंतर ते सांगायचं आहे. तर प्रश्न कशी आहेस, कुठं आहेस, गावाला आहेस, बिवालायस असलं काही विचारायचं नाहीये, फिल्मबद्दलच विचारायचं आहे प्रश्न. ए नाशिक, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. तर सर आहेत, तर सर प्लीज तुम्ही जरा फिल्मबद्दल सांगा आपल्या प्रेक्षकांना पेजवर. 11 एप्रिलला फिल्म येते आहे आणि विषय एक जनरली असं विषयाचं जेव्हा पहिले ट्रेलर आलं तेव्हा असं लोकांना वाटलं की अरे ही फिल्म काय पॉलिटिकल सब्जेक्ट घेऊन येते आहे का. तर तसं नाही आहे. ऍक्च्युली पॅन्थर नावाची खूप चांगली चळवळ झाली होती, पण त्याहीपेक्षा पॅन्थर नावाचा एक विचार होता असं मी म्हणेन. तर तो विचार काय होता की समाजातल्या त्या ठराविक घटकांना ज्यांनी अन्याय सहन केलेला आहे आणि कुठेही जेव्हा चळवळ निर्माण होते तेव्हा पहिले अन्याय झालेले घटक ज्यांना आपण विक्टिम्स म्हणतो ते एकत्र येतात आणि त्याच्यातून एक चळवळ उभी राहते जी क्रांती घडवत असते. तशी चळवळ घडली होती. त्याच्यातून फक्त प्रेरणा घेऊन नावाचं साधर्म्य ठेवून ही फिल्म एक विचार मांडणारी फिल्म आहे की नक्की चळवळीचा हेतू काय असला पाहिजे, त्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि त्याहून महत्वाचं ते कुठल्या मार्गाने साध्य करायचंय. हिंसा करायची आहे का वैचारिक दृष्टीने काम करायचं आहे, संघटन करायचंय, मग ते कशा पद्धतीने, म्हणजे चांगलं निर्माण करण्यासाठी का फक्त विरोध करण्यासाठी. हेतू छुपा हेतू राजकीय असावा की खरोखर सामाजिकतेचा असावा. आणि हा प्रश्न आपल्याला आजच्या आपल्या आजूबाजूला जाणवतो. आपल्या आजूबाजूला जे काही सगळं चाललेलं आहे, जे काही घडतं आहे त्यामुळे इतका असंतोष निर्माण झाला आहे, ज्याला आपण राजकीय अराजकता म्हणू शकतो, त्याचा आता कळस गाठला गेलेला आहे. आणि त्यामुळे या भरडला फक्त तरुण जातो आहे, कारण त्यांना कळत नाही की नेमका कुठला झेंडा घ्यायचा आपण हातामध्ये. तर एकच मी सांगेन, मला कोणाच्या विरोधामध्ये बोलायचं नाहीये, फक्त काय होतं ना की जर हे सगळं राजकीय हेतूने घडवून आणलं जात असेल आणि आपल्याला जर नाचवणारे सूत्रधारी कोणतरी वेगळे असतील, ते जर राजकीय पक्षांच्या अनुषंगाने कार्य करत असतील, तर लक्षात घ्या की फायदा त्यांचा होतो आणि फक्त आपण वापरले जातो, तोटा आपला होतो आणि सहनही आपल्याला करावं लागतं. कारण खूप छान पद्धतीने सगळेजण नंतर एकत्र येतात आणि त्यांची अवस्था काही बदलत नाही, ते टॉपवरच राहतात आणि फक्त हाल होतात ते आपले कार्यकर्त्यांचे आणि तरुणांचे. त्यामुळे आपण व्हिक्टिम पिढीमधले आहोत. आणि जर असं राहायचं नसेल, आपल्याला जर असुरक्षित राहायचं नसेल, जर आपल्याला सेफ वातावरण हवं असेल, तर खरोखर चळवळीचा विचार काय आहे तो आत्ता आपण डोक्यात घेऊन त्या विचारापासून शिकून खऱ्या अर्थाने दृष्टिकोनामध्ये बदल करून आणि काय मर्म आहे हे जाणून घेऊन आपण संघटित होऊन काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका आणि संघटित व्हा. शिका कुठल्या अर्थाने, तर फक्त पुस्तकी शिका नाही, आजूबाजूला घडतंय त्या सगळ्या गोष्टीतून विद्या लक्षात घ्या, विद्यावंत व्हा. फक्त पुस्तकी ज्ञान नको, सगळ्या गोष्टीतून ऑब्झर्व करून आपण शिकूया आणि मग संघटन करूया. कशासाठी? दंगली घडवण्यासाठी नाही, तर समाजामध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल करण्यासाठी. त्यासाठी चळवळीची गरज आहे आणि म्हणून जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाची गरज आहे. आणि हा चित्रपट सगळ्याच समाजातल्या सगळ्या चळवळींसाठीचा आहे, फक्त एका समाजापुरताचा नाही.
बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल की आपल्या फिल्ममध्ये काय आहे नेमकं, आणि कदाचित तुमची हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं तुमची एक्साइटमेंट जास्त शिगेला पोहोचली असेल, तर तशीच पकडून ठेवा, कारण 11 तारखेला आपली रिलीज होणार आहे, त्याच्या आधी होणार नाहीये. आणि हे सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन करतात. सो सगळ्यांना पण थँक्यू सो त्यांना मच. हेही ऐकायचं की तू या सगळ्यामध्ये जे काम करते, जी व्यक्तिरेखा साकारते ती काय आहे? त्याच्याबद्दल मी सांगते. तर मी अलका नावाचं कॅरेक्टर करते आहे, जी उच्चभ्रू घरामध्ये आहे, आणि कहाणीचा जो नायक आहे सिद्धार्थ, जे की सर करत आहेत. तर त्यांचे विचार खूप प्रभावशाली, प्रतिभावंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारे आहेत. आणि असं असताना संघटनेमध्ये काम करत असताना आपल्या घरामधल्या प्रत्येक त्या गोष्टी कशा बदलत असतात. पैशांसाठी असेल मारामार असेल, खाण्यापिण्यासाठीची मारामार असेल, मानाची मारामार होत असेल, ह्या सगळ्यामुळं आपण कसे भरडले जातो आणि तिसऱ्याचाच कसा लाभ होतो, ह्या गोष्टी क्लिअरली दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि अलका नावाचं मी जे कॅरेक्टर करते, तिलाही असं काहीतरी करायचं आहे. तिलाही बाबासाहेबांच्या विचारांनी तीही इम्प्रेस झालेली आहे. तिलाही तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी समाजासाठी घडवायच्या आहेत, ज्या ती डिरेक्टली घडवू शकत नाही. सो ती 1990च्या दशकातली ही कहाणी, त्यावेळेची ती बोल्ड अशी आहे की या विचारांवरती चालण्यासाठी, या चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी, काम करण्यासाठी ती घरातल्यांना सोडून सिद्धार्थकडे येते आणि चळवळीमध्ये सामील होते. जयंतीचं गाणं इतकं सुंदर हे केलेलं आहे, शूट केलेलं आहे सेलूमध्ये रणरणत ऊन होतं, त्या उन्हामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो तुम्हाला हे डेफिनेटली नक्की आवडेल. अजून बरेचसेच किस्से आहेत जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. जसे की इतकी आजूबाजूला लोक होती, रात्रीचं शूट होतं, दिवसा उन्हाचं शूट असायचं, पहाटेचं शूट असायचं. लोकांनी इतकं कॉपरेट केलं तिकडे सेलूमध्ये, परभणीमध्ये. आणि इतक्या उन्हामध्ये आमचे सगळ्यांचे लाडके डिरेक्टर रायटर सर जे आहेत, निशांत धावसे सर, त्यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येकाला कॅरेक्टर समजावून सांगितलं. ज्या दिवशी जयंतीचं गाणं होतं त्या दिवशी आनंद शिंदे सर आलेले स्वतः सेटवरती, सगळी लोक आम्ही होतो सेटवरती. शशांक शेंडे सर होते, ज्यांनी छान डान्स केलेला आहे. शशांक सरांचा एक किस्सा मी इथे सगळ्यांना सांगू इच्छिते. शूट चालू होतं इकडे सगळीकडे, आणि शशांक सर डान्स करतात. म्हणजे ते पण कार्यकर्ते आहेत आणि ते पण असं काय आता ते आता रिव्हील नाही करते का, त्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल. आणि ना ते डान्स करतात. तर ते डान्स काइंड ऑफ असे करत होते. हा सर असा हात पाठी होता आणि असं डान्स. मी लांबून म्हटलं सर तुम्ही हा काय डान्स करत होता? बरं सगळे असं ढिंचाक वाले डान्स करतात, कारण जयंतीचं गाणं आहे आणि इतकं सगळं चालू आहे आणि कॅप्चर मस्त करायचं झालं. तर सर म्हणाले की म्हणजे कॅरेक्टर वाईज मी तुम्हाला सांगते. तर त्यांचं असं झालं की मी जे कॅरेक्टर प्ले करतोय त्या कॅरेक्टर ते कधी नाचू नाही शकत, कारण ते एक सिरियस कॅरेक्टर आहे. तर ते पण त्याला नाचायचं पण आहे, म्हणजे मनात इच्छा आहे नाचायची, पण ते नाचू पण नाही शकत. अशा वेळेला काय, आणि जयंतीचं गाणं आहे, बरं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि थिरकायचं तर आहे, मग कसं थिरकेल सगळ्यांच्या समोर? ते असतं नाही ऑकवर्डनेस, आणि मग मज्जा पण करायची आहे आणि मग सगळ्याच गोष्टी. तर त्यासाठीचा तो वाला अभिनय की जिकडे अति पण दिसलं नाही पाहिजे, नाही पण दिसलं नाही असं पण झालं नाही पाहिजे. आणि त्याची जी मात्रा आहे, ती मात्रा जी तुम्ही घेतली ती वाव. म्हणजे या सगळ्या मला सांगायचं तात्पर्य एक असं होतं की जयंत वाडकर सर होते, सगळे सिनियर मंडळी तिकडे होते. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी मला शिकायला मिळालं या फिल्मच्या माध्यमातून, स्पेशली तुमच्याकडून, कारण तुमच्याबरोबर माझे सीन होते सगळ्यात जास्त. आणि जेव्हा सीन असायचे तेव्हा जास्त ह्यांना मला टॉपी आमचं जरा नोकझोकवाले सीन आता तुम्ही बघाल तर नोकझोकच्या सीनमध्ये मला खूप छान असं वाटलं की ते थांबून बऱ्याच गोष्टी कळाल्या, ट्रिक्स त्यांच्या मी जरा चोरल्या असं प्रकार. सो आय एम सो हॅपी की मला या सगळ्यांबरोबर तुमच्याबरोबर काम करता आलं. आणि ती अख्खी रेसिपी इतकी आपण म्हणू ती छान बनली, फिल्म छान बनली, जी तुमच्यासाठी आम्ही आता प्रेझेंट केलेली आहे. आता आपण प्रश्न घेऊयात. खूप सारे प्रश्न पळायला लागले तिकडे, पण मला असं वाटतं की जॉईन बिन करायचं असलं काही मेसेज पाठवायचं नाही, कुणाला जॉईन करणार नाहीये मी. सगळ्यांनी हार्ट वगैरे पाठवलेले, सगळ्यांना हार्ट. सोना विशुदा व्हेरी बेस्ट लक फॉर युअर मूवी. थँक्यू सो मच. तुला भेटायचं आहे, कॉन्टॅक्ट कसा करायचा? मेल आय डी तिथे लिहिलंय, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा, कामासाठीच फक्त. सुपरहिट होणार मूवी, येस, प्रश्नच नाही, विषयच नाही भावा. लव यू. कारण काय म्हणतोय ताई, तुमची फ्रेश जोडी आवडली. ओ थँक्यू सो मच. आमच्या फ्रेश जोडीचं 90च्या दशकातलं एक
रील आम्ही बनवलेला आहे. सरांचा तसा जरा स्वभाव आहे आणि सरांनी आतापर्यंत रील केलेलं नाहीये, तर सरांना पकडून पकडून आम्ही रील करवलेला आहे. तर ते तुमच्या भेटीसाठी लवकरच आम्ही हे करणार आहे, काय म्हणतो त्याला, सेंड करणार आहे, सोशल मीडियावरती पोस्ट करणार आहे. पण त्याच्यासाठी अजून 2-3 दिवस जाऊ देत. नंतर सरांनी आतापर्यंत एक पण रील केलेलं नाहीये, पण सोनाली पाटील आहे आणि रील कोणी करणार नाही असं होणं शक्य आहे का? तर अशा पद्धतीने कोल्हापुरी भाषेत कडक जय भीम, कडक जय भीम, विषयच नाही. मूवी सुपर हिट होणार. येस, थँक्यू सो मच. सो सगळ्यांनी जाऊन तुम्ही सर एकदा तरी बोला, सर बोला की काहीतरी असं म्हणतायत. म्हणजे मी इतकी बडबड की आहे की तुम्हाला असं म्हणायचं की सर बोला, सरच बोलत असतात, मी काही जास्त बोललेली नाहीये. तसं ते एवढं सगळं बोललो, मला वाटलं की सगळे बोर झाले असतील. तर काही नाही, प्लीज 11 एप्रिलला मूवी रिलीज होते, तर सगळ्यांनी जाऊन बघा. चांगली फिल्म आहे. मराठी आपल्या फिल्मच्या छान गाजल्या पाहिजेत आणि ते तुम्ही जर फिल्मवर प्रेम केलं नाही तर ते होऊ शकणार नाही. त्यामुळे ही आपली फिल्म आहे, ही आत्ताच्या काळाला उत्तर देणारी फिल्म आहे आणि ही काहीतरी चांगलं शिकवणारी, समाज एकत्र करणारी फिल्म आहे. आणि तुम्हाला माहिती या फिल्मची निर्मिती कोणी केली आहे? नव्यान फिल्म प्रोडक्शनचे जे सर्व आहेत ते एक भंतोजी आहेत आणि बुद्ध भिक्खू असून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने फिल्म बनवणं ही एक खूप मोठी रिस्क होती. आणि जेव्हा जेव्हा असं म्हणतात की समाजामध्ये अराजकता होते किंवा गोंधळ असतो, तेव्हा तेव्हा धर्म पुढे येतो. तर खरे धार्मिक तेच आहेत की जे अशा पद्धतीने रिफॉर्मेशन करतात आणि समाज तोडण्याचं नाही, जोडण्याचं काम करतात. तर जर ते इतकी रिस्क घेऊन पुढे येऊन जर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या समाजासाठी काम करत असतील तर त्यांच्या या प्रयत्नांना न्याय देणं आणि सपोर्ट करणं हे आपलं काम आहे, हे तो बनता आहे. त्यामुळे तुम्ही फिल्म बघा. आमचे दिग्दर्शक निशांत धापसे सर अत्यंत गुणी माणूस आहे आणि खूप अभ्यासू आहे. त्यांनी जे खरोखर अनुभवलेलं आहे ते कुणावरही टीका न करता, कुठल्याही समाजाला नावं न ठेवता खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यांनी सगळं घडवून आणलेलं आहे. त्यांच्या प्रेमाखातरी सगळी स्टारकास्ट जमा झालेली आहे. आपला लाडका गौरव मोरे की ज्याला आपण कायमच आपल्याला हसताना बघतो आहोत, त्याने या फिल्ममध्ये अप्रतिम अभिनय केलेला आहे. म्हणजे गौरवची वेगळीच बाजू आपल्याला एक्सप्लोर होऊन आपल्याला कळलं की अरे किती गुणी अभिनेता आहे आणि त्याने पण काय काय सहन केलेलं आहे. असे खूप जण आहेत, खूप मातब्बर. शशांक शिंदे सर आहेत, संजय कुलकर्णी सर आहेत, वाडकर सर आहेत, अभिजित दादा, सगळे जण, अभिजित चव्हाण सर आहेत. काय सांगू मी तुम्हाला, या सगळ्यांच्या अभिनयाची दमदार जुगलबंदी बघणं ही ट्रीट असणार आहे. तर प्लीज 11 एप्रिलला हा सिनेमा नक्की बघा. येस. आणि तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारलेला तुमच्या सिरियलवरती की स्वप्नांच्या पलीकडे असं काहीतरी, असं खूप भारी वाटलं तुम्हाला फिल्म मध्ये बघत असताना. थँक्यू सो मच. थँक्यू विजय पाटील. सोना, तुझ्यासोबत माझा आवडता हिरो चिन्मय आहे हे बघून पण भारी वाटलं. अतिशय गुणी कलाकार आहेत चिन्मय सर. थँक्यू सो मच. खूप प्रेम, तुम्हाला पण खूप प्रेम. लव यू. पाटलीनबाई, तुमचा काही विषय आहे काय? कोल्हापूरकर हे काय पुणेरी जय भीम असलं काही नसते. कोल्हापुरी जय भीम, पुणेरी जय भीम असलं काही नसते. जय भीम हे फक्त जय भीम असतं आणि हे सगळ्यांच्यासाठी असतं. शहरावाईज काय असलं काही नसते. उगच काहीच असं काही नसते. चिन्मय सरांचा कोणता जिल्हा? अरे भावा, नाशिकचे आहेत ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिकचं छान आम्हाला जेवण मस्त आम्हाला दिलेलं आहे त्यांनी. नॉनव्हेज विशेष नाहीये, त्यामुळे आता आम्ही त्यांच्याबद्दल जास्त चांगलंच बोलणार आहे फक्त. सो मला वाटतं की 10 मिनिटं होऊन गेले, तर आम्ही बराच वेळ लाईव्ह आहोत आणि पुन्हा एकदा लाईव्ह येणार आहोत. तर सगळ्यांनी जितकं चित्रपटाचे आपल्या पोस्टर रिलीज झालेले आहेत, प्रोमो रिलीज झालेले आहेत, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा ही तुमची जबाबदारी आहे. माय सोनालियन्स, फक्त तुम्ही मला कॉन्टॅक्टमध्ये आहात किंवा इंस्टाग्रामला फॉलो करता, लाईक करून सोडून देऊ नका. माझं काहीतरी स्वतःचं काहीतरी होऊन येते. एवढे छान कलाकार इतके सगळे आहेत, तर ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी एकटीची नाहीये, तुमची आहे. माझी जबाबदारी एवढी होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची, तर तुमची जबाबदारी आहे इतरांपर्यंत पोहोचवायची. सो ते तुमचं काम आहे, अर्ध काम मी केलेलं आहे. सो पुन्हा एकदा येऊ आणि पुन्हा एकदा गप्पा मारू. होपफुली तुम्ही प्रोमो बघून आम्हाला खूप सारे प्रश्न विचारा, तेव्हा आपण कनेक्ट होऊ आणि सगळ्यांना जॉईन करू. ओके, बाय बाय. लव.